नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये उकडपेंडीची रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा उकडपेंडी बनवू शकता, पण मी ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहे, कारण गव्हाचं पीठ पण थोडंसं जाडसर असंच हवं असतं उकडपेंडीसाठी. ज्वारीचं पीठ आपलं थोडं जाडसर असतं म्हणून मी ज्वारीचं पीठ वापरणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी गव्हाचं पीठ पण वापरू शकता किंवा मिक्स पीठसुद्धा वापरू शकता. कांदा घेतलेला आहे या ठिकाणी मी एक बारीक कापून, कढीपत्ता, कोथिंबीर पण घेतलेली आहे, लाल तिखट, मोहरी हे पण लागणार आहे फोडणीसाठी आपल्याला. सगळ्यात अगोदर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे. त्याच्यामध्ये हे ज्वारीचं पीठ आहे ते आपण छान असं भाजून घेणार आहे खरपूस होईपर्यंत. त्याचा छान असा कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे. उकडपेंडी बनवताना पीठ भाजणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण पीठ जितकं आपण छान भाजू ना तेवढी आपली उकडपेंडी चविष्ट बनणार आहे. म्हणून पीठ छान भाजून घ्यायचं. उकडपेंडीला थोडंसं तेल जास्तच वापरायचं, म्हणजे छान चविष्ट बनते ती. तुम्ही तेलामध्ये सुद्धा पीठ भाजू शकता, पण मी अगोदर पीठ भाजून घेणार आहे. पीठ माझं छान असं खरपूस वास येईपर्यंत भाजून झालेलं आहे. आता मी या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण कांदा परतवून घेऊया. कांद्याला असं छान तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे आपण, कारण पीठ अगोदरच आपण भाजून घेतलेलं आहे. नाहीतर थोडासा कमी भाजला असता, पिठाबरोबर पुन्हा भाजला गेला असता. पण आता आपण पीठ अगोदर भाजल्यामुळे याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे. कांद्यामध्येच आपण मोहरी घालून घेणार आहे. मोहरीला थोडा वेळ असं तडतडू देऊया आपण. त्याच्यामध्येच आपण हिंग घालून घेऊया. थोडंसं जिरं पण घालणार आहे मी. जिरं ऑप्शनल आहे, पण मी थोडंसं घालणार आहे. कांद्याचा हळूहळू रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे पण घालू शकता. मी थोडेसे तेलामध्येच भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे. कढीपत्ता पण घालणार आहे मी या ठिकाणी याच्यामध्ये. छान परतवून घेऊया. मग आपण कांदा तांबूस झाल्यानंतर त्याच्यामध्ये पीठ घालणार आहे. मग लाल तिखट, मीठ घालणार आहे, थोडीशी हळद पण घालणार आहे. कांदा माझा भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये पीठही घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता छान असं तेलामध्ये पुन्हा पिठाला थोडंसंच परतवून घेणार आहे, कारण आपलं पीठ अगोदरच भाजून झालेलं आहे. गुठळ्या मोडून घेणार आहे याच्यातल्या आपण. मग थोडीशी हळद घालणार आहे. लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट वापरत आहे मी या ठिकाणी. तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार लाल तिखट वापरा. मीठ घालणार आहे मी या ठिकाणी. छान आता पुन्हा परतवून घेणार आहे आपण याला. तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा वापरू शकता, किंवा उकडपेंडी बनवून तयार झाल्यानंतर 2 चमचे दही सुद्धा वापरू शकता, किंवा त्याच्याबरोबर
दही खाण्यासाठी दिलं तरीही चालतं. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही दह्याचा वापर करा याच्यामध्ये. तुम्हाला तिखट हवी असेल उकडपेंडी तर थोडंसं अजून मिरची पावडर टाकू शकता तुम्ही. पिठामध्ये सगळ्या वस्तू मिक्स करून झालेल्या आहेत माझ्या, तुम्ही बघू शकता. आता आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. थंड पाणी वापरलं तरीही चालतं कारण आपलं पीठ हे गरम झालेलं आहे. पण मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. एकदम पाणी घालू नका तुम्ही, नाहीतर आपली उकडपेंडी चिकट होईल. आवश्यकतेनुसारच आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहे. मग आपली उकडपेंडी छान फुलेल, पण नाहीतर चिखलासारखी होऊन जाईल ती. उपीटमध्ये जसं आपण एकदम पाणी वापरतो तसं नाही वापरायचं. थोडं थोडं करून आपण पाणी घालणार आहे याच्यामध्ये. थोडीशी वाफ पण काढून घेणार आहे आपण याला. वरतून थोडी तेलाची धार आणि दही टाकलं तरीही चालतं, पण मी त्याच्यासोबत पुन्हा दही वाढणार आहे. वाटलं तर थोडंसं पाणी अजून घालूया आपण याच्यामध्ये. आता आपल्या उकडपेंडीला छान अशी वाफही आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तेलाचा भरपूर वापर असल्यामुळे कढईला थोडी सुद्धा चिकटलेली नाही आहे ही आपली उकडपेंडी. आता ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर वरतून घालून घेऊया आपण आणि मग सर्व करूया. बघा कशी छान जबरदस्त दिसत आहे ही. चवीला पण छान लागते ही. पीठ एकदम असं भाजून घेतलेलं आहे आपण, त्यामुळे. चला आता सर्व करूया आपण. उकडपेंडी बनवून तयार झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये काढून पण घेतलेले आहे. त्याच्यामध्ये वरतून थोडेसे शेंगदाणे पण घातलेले आहेत. मी शेंगदाणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तरच घाला. वाटीमध्ये थोडंसं दही पण घेतलेलं आहे मी. वरतून थोडी कोथिंबीर पण पसरवून घेतलेली आहे. तुम्ही कच्चा कांदासुद्धा वरतून घेऊ शकता आवडत असेल तर. तर तुम्ही नक्की बनवून बघा ही विदर्भ स्टाईल उकडपेंडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.